या भिगवणला देवीचं मंदिर आहे, दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि ते बाजारपेठेत आहे, भिगवणच्या बाजारपेठेत आहे. पहिली 12 वर्ष आणि त्याच्यानंतरची 2-3 वर्ष म्हणजे एकूण 15 वर्ष तरी आपण भिगवणमध्ये त्याच दुर्गा माता मंदिरात थांबलो, मुक्काम केला रात्रीचा. आणि आत्ताची मागची 3-1 वर्ष झाले आपण बालतपस्वी हवा मल्लीनाथ महाराजांच्या आश्रमामध्ये मुक्काम घेतो, जो की हायवेला लागूनच आहे. सोयीसाठी आपण तो बदल केला. तर त्या भिगवणच्या ह्याच्यात एका पदयात्रेमध्ये मला फार प्रकर्षाने आठवलेला तो एक ती घटना आहे, अनुभव नाही म्हणताय ना, ती घटना आहे. मजेशीर पण आहे, पण त्याच्यामध्ये सद्गुरूंचं गुरुवाक्य प्रमाण कसं असतं आणि लोक किंवा श्रद्धाळू किंवा भाविक भक्त हे गुरुवाक्य प्रमाणाला किती जागतात किंवा ते कसं वापरलं जातं, किती निष्ठेने ते पूर्ण करतात. आपल्या समर्थवाडीचे माजी अध्यक्ष दीपक कुलकर्णी म्हणून होते. ते दीपक कुलकर्णी त्या पदयात्रेचे पण पदयात्री होते, सहभागी होते. आणि चौफुला म्हणून एक ठिकाण आहे, चौफुलाच्या पुढे वरवण म्हणून गोपीनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि पंचायतन आहे तिथे, शिवपंचायतन. त्या ठिकाणी असाच आम्ही त्यांना डीके म्हणतो, दीपक कुलकर्णी. डीकेने प्रश्न विचारला की नारायण महाराज जे होते त्यांचं चरित्र कसं होतं, ते कसे होते, नारायण महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे. ते बेट त्यांना काय केडगाव बेटचे नारायण महाराज होते ते, आणि ते केडगाव बेट जे आहे ते तिथनं जवळ आहे चौफुल्यापासून, वरवणपासून. मग त्या उत्सुकतेने त्यांनी विचारलं स्वामीजींना. स्वामीजी म्हणाले, जायचंय का तुला, तर जाऊन ये. मी जर असतो तर म्हणे पायी चालत असतो तर मी जाऊन आलो असतो. एवढंच त्या डीकेंनी पकडलं आणि डीकेंनी ठरवलं की हा जर हे प्रश्नाचं उत्तर हे असेल तर आपण करायचं. मग दीपक कुलकर्णींनी जी पदयात्रा चालली आहे त्या पदयात्रेच्याच मार्गक्रमणामध्ये जो भिगवणचा मुक्काम होता त्याच दिवशी ते तिथून निघाले गोपीनाथ मंदिरापासून. ते गेले केडगाव बेटेला, स्वर्गीय नारायण महाराजांचं दर्शन घेतलं. त्या स्थानाची महती मिळाली त्यांना, ती माहिती घेतली. हे चालत ना सगळं आयोजित वृत्ती, म्हणजे मूळ पदयात्रा अक्कलकोटची आहे, पण त्यांची ऍडिशनल नारायण महाराजांच्या ठिकाणची पण झाली केडगाव बेटेची. आणि ते तिथनं पदयात्रा पायी चालत चालत ते करून भिगवणला दुर्गामाता मंदिरात पोहोचले. दुर्गामाता मंदिरात पोहोचले त्यावेळेला वाजलेलं होतं रात्रीचे 2:30च्या दरम्यान. आणि काय झालं होतं, त्यांचे सगळे ते कपडे वगैरे सगळे फाटून गेलेले होते. ती सगळी उष्णता आणि ते सगळं हे आणि ऍडिशनल त्यांना चालायला लागल्यामुळे, म्हणून त्यांनी केळीची पानं बांधून आलेले होते. ते केळीची पानं लावून आलेले, पाय सगळे फोड आलेले होते, त्याच्यामुळे चपला घालू शकत नव्हत्या, स्लीपर तुटलेल्या होत्या. मग खालपासून वरपर्यंत केळी म्हणजे केळीची पानं असे त्यांच्या अंगाला त्यांनी लावलेली. आणि त्यावेळेला त्या दुर्गामाता मंदिराच्या बाहेर वाळूचे ढीग होते, कारण का बांधकाम चालू होतं म्हणून वाळू पडलेली होती तिथे. सर्व पदयात्री आतमध्ये आराम करत होते, मी पण एका कोपऱ्यात आरामाला होतो. आणि मला ज्या वेळेला जाग आली त्यावेळेला मी बघितलं वाळूच्या ढिगावरती केळीची पानं आडवी पडलेली. तर जे काही झोपताना तसं काही दिसलं नव्हतं, पण म्हटलं आता एकदम अचानक वाळूच्या ढिगावर केळीची पानं कशी काय आली. म्हणून मी जवळ गेलो आणि त्या केळीच्या पानांचं निरीक्षण करणार एवढ्यात ताडकन ते डिके उठले. ते डिके उठल्यानंतर मीच बोंबलो आणि तो सीन इतर स्वामीभक्तांनी बघितला, ते पण घाबरले. त्याला 2 मिनिटं कळलं हे नक्की आलंय काय. आणि मग नंतर ते डिके स्वतः म्हणाले, अहो मी आहे. आणि मग त्याच्यामुळे सगळे उठले आणि त्या दिवशी सगळ्या दिनचर्या एकदम सुंदर झाली. आणि तो किस्सा त्या 100 पदयात्रींना हसून पुरेवाट करणारा ठरला आणि आमची ती पदयात्रा एकदम सुखकर झाली. असा एक आठवणीतला त्यांचा किस्सा. तर आता गंमत तर झाली की ते आले तसे वाळूच्या ढिगावरती होते. हा गमतीचा भाग आपण जर सोडला, गुरुवाक्य प्रमाण मला त्यातनं असं सांगायचंय की गुरुनिष्ठा गुरुवाक्य प्रमाण किती महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. आणि ते किती त्यांनी पाळलं की 35 किलोमीटर तर तसंही आम्हाला चालायचं होतं त्यावेळेला. मी चालणार नव्हतो, मी गाडीची सेवा करत होतो. चालणारे जे पदयात्री होते 110-117 जण, त्यांना 35 किलोमीटर तसंही चालायचं होतं. त्या 35 किलोमीटरमध्ये सद्गुरूंनी सांगितलं की जा तुला जायचं असेल तर केडगावला जाऊन ये. ते अधिक 35 किलोमीटर होतं, म्हणजे 35 70 किलोमीटर त्यांना चालायचं होतं. बरं, पैसा अडका काहीच घ्यायचा नव्हता, वृत्ती तर याचीच वृत्ती होती. पण गुरुवाक्य प्रमाण मानून ते निघाले. तिथून केडगावला पोचले, नारायण महाराजांचं दर्शन घेतलं
ते दर्शन घेऊन तसेच पुन्हा चालत आले. कुठेही गाडीचा वापर केला नाही, कुठले लिफ्ट मागितले नाही, काही नाही. तशाच चालण्याच्या त्यांच्या क्रमाने भिगवणला पोहोचले, म्हणजे जिथे थांबा होता तिथे पोहोचले. हा सगळा मार्ग असाही नाही काही त्यांच्या रोजच्या रुटीन मधला होता, तो त्यांच्यासाठी पण नवीन होता. तरी रात्री मध्यरात्रीच्या वेळेला कुठनं ना कुठला विचारपूस करून ते त्या ठिकाणी पोहोचले. म्हणजे त्यांनी एकाच दिवशी 2 पदयात्रा पूर्ण केल्या. एक तर अक्कलकोटची जी संकल्पित आहे ती, आणि एक स्वतः गुरुनिष्ठेने सांगितलेली, गुरूंना प्रश्न विचारताना गुरूंनीच सांगितलेली, ती दुसऱ्या गुरुची पण पूर्ण झाली. म्हणजे चौफुला ते केडगाव, केडगाव ते भिगवण, अशी पदयात्रा त्यांची एक ऍडिशनल एकाच दिवसात पूर्ण झाली. आणि ते पूर्ण करून ते रात्री 2-2:30 वाजता पोहोचले सुद्धा. मला म्हणायचं आपण यातनं काय घेतलं पाहिजे, तर ते गुरुवाक्य प्रमाण काय असतं ना, गुरुनिष्ठा गुरुवाक्य प्रमाण, हे कसं जगायचं त्या पदयात्रेमध्ये सुद्धा. म्हणजे आपण कदाचित काय करू त्या पदयात्रेमध्ये, आता आमच्याकडे पैसे नाहीत, आता कसं चालायचं, अजून 35 किलोमीटर कसं होईल, असं कसं शक्य आहे, पुढच्या वेळेला बघू, आपण भरपूर एक्सक्युजेस देणार. पण ज्याला त्यातनं फक्त गुरुवाक्यप्रमाणे बघायचंय तो ते अचीव करणार, आणि गुरु त्याला अचीव करायला मदत करणार. हे 100% त्रिवार सत्य आहे. हे त्यांनी खरं करून दाखवलं. हे मूळ मला त्यातनं सांगायचं होतं.